आमदार दिलीप मोहिते यांचे पुतणे मयूर मोहिते यांच्याकडून जिथं अपघात झाला त्या ठिकाणी नेमकं रात्री 9:30 वाजता काय घडलं हे सांगण्यासाठी आता आपल्यासोबत प्रत्यक्षदर्शी आहेत। काय नेमकं तुम्ही पाहिलं, कारण तुमच्या समोरच्या गाडीलाच मयूर मोहिते यांनी ठोकलं। ज्यावेळेस हा ॲक्सिडेंट झाला त्यावेळेस अपघाताच्या फक्त 150 ते 200 फूट माझी गाडी मागे होती। आमच्या समोर पिकअपच्या मागे असलेली व्हाईट कार ज्यावेळेस विरुद्ध दिशेने ओव्हरटेकला निघाली त्यावेळेसच आमच्या लक्षात आलं की आता काहीतरी मोठी दुर्घटना घडणार आहे। सुदैवाने जर टू व्हीलर नसती तर ती गाडी माझ्या अंगावरच येणार होती। पण ज्यावेळेस ॲक्सिडेंट झाला त्यावेळेस प्राथमिक ज्या व्यक्तीचा ॲक्सिडेंट झाला त्याला मदत मिळावी म्हणून मी गाडी मध्येच रस्त्यात बंद केली आणि गाडीतून बाहेर उतरलो। गाडीमध्ये ती व्यक्ती ज्याने ठोकली होती ती गाडीमध्ये बसूनच राहिली होती। त्यांना मी 2-3 शिव्या दिल्या आणि रागाच्या भरात मी त्यांना बोललो, अरे त्याला पटकन उपचार मिळायला पाहिजे, तुम्ही उतरून त्याला उचला अगोदर। तर तो बोला दरवाजा उघडत नाहीये। मी दरवाजा खेचल्यानंतर दरवाजा उघडला, त्याच्यात गाडीत अजून एक व्यक्ती मागे बसला होता। मी त्यांनाही बडबड केली आणि त्यांनाही बाहेर निघायला सांगितलं। तोपर्यंत 7-8 मुलं इथं जमा झाली। आम्ही त्यांना बाहेर काढल्यानंतर आम्ही लगेचच त्या व्यक्तीकडे पळालो। खिशातून रुमाल वगैरे काढले सगळ्यांनी, 9-10 रुमाल त्याच्या डोक्याला बांधले, पण रक्तस्राव काही थांबेना आणि त्यांची धडधड चालू होती। माझं हे इंटेन्शन होतं की त्या व्यक्तीला लगेच आहे त्या स्थितीमध्ये ॲम्ब्युलन्सची वाट न पाहता पटकन हॉस्पिटलला कसं पोहोचवता येईल म्हणून मी त्यांना याचना करत होतो की लवकरात लवकर जाऊ द्या। पण त्यांनी काही रिस्पॉन्स दिला नाही आणि ॲम्ब्युलन्स यायला 5 मिनिट वेळ लागला। त्याच्यानंतर ॲम्ब्युलन्स आल्यावर आम्ही पटापट त्या गाडीमध्ये त्यांना पोहोचवलं आणि ॲम्ब्युलन्स ज्यावेळेला आली त्यावेळेला मयूर मोहिते इथं उपस्थित होते। त्यांना मी बोललोच होतो की तुम्ही इथून जायचं नाहीये, जोपर्यंत त्यांच्यावर उपचार चालू होत नाही तुम्ही थांबलंच पाहिजे। पण मला हे म्हणायचं होतं की 5 मिनिटं तरी वेळ का वाया घालवा, कारण ॲक्सिडेंट झाल्यानंतर ज्याच्यावर उपचार होणं फास्ट गरजेचं असतं, कारण त्याच्या बिचाराच्या जीवाला असाही धोका असतो। तर जे उपचार जेवढे लवकर होतील तर त्याचे जीव वाचतील म्हणून आपण प्रयत्न करणार असतो सर्वसाधारण। काय काय चुका काय काय दिसल्या तुम्हाला त्यामध्ये मयूर मोहिते यांच्या, ज्या पद्धतीनं ते आले होते आणि इथं अपघात घडला? समोरून ज्यावेळेस ती गाडी येताना पाहिली ना तर मयूरची गाडी माझ्या समोर चालली, मयूर नाही पण जी गाडी चालली होती टू व्हीलरवरती त्याला नंतर बंटी नावाने सगळे ओळखायला लागले। तर तो बंटीचा स्पीड काही जास्त नव्हता, कारण 45-50चा तो स्पीड असेल आणि तो योग्य त्याच्या साईडनेच चालला होता। समोरची गाडी विरुद्ध दिशेने क्रॉस ओव्हरटेकला आल्यामुळे हा अपघात झाला। आणि जसं मी गाडीतून उतरल्यानंतर मी त्यांना बोललो की तुमची चुकी आहे, तुम्ही चुकलेत ना तर ऍटलीस्ट त्यांना उपचारासाठी पटकन गाडीत घ्या, असं माझं त्यांना म्हणणं होतं। पण ते आणखी एक प्रत्यक्षदर्शी आहेत जे इथं उपस्थित होते। मयूर यांनी काही मद्यपान केलेलं तुम्हाला दिसून आलं? नाही, तसं तर काही दिसून नाही आलं, पण त्यांना आम्ही म्हटलं का तर त्यांनी थोडी मदत केली असती तर तो युवक वाचला असता। असं त्यांनी मदत न केल्यामुळे त्याचा मृत्यू झालेला आहे। मदत नाही केली म्हणजे नेमकं काय त्यांच्याकडून चूक झाल्याचं? त्यांची जी गाडी होती त्या गाडीमध्ये त्याला न्यायला लागत होतं त्यांनी, पण ते काही न्यायला नाही, तर ॲम्ब्युलन्स यायला 15-20 मिनिटं लागले। त्याच्यामुळं ते तिथं त्याला टाइम झाला, तेच लवकर गेले असते तर तो वाचला असता। म्हणजे त्यांनी स्वतः त्यांच्या गाडीत घालून जर नेलं असतं तर कदाचित तो वाचला असता। तर मयूर यांनी जर वेळीच मदत केली असती आणि जो अपघातग्रस्त यामध्ये मृत्यू पावला त्याला जर रुग्णालयात तातडीनं दाखल केलं असतं तर कदाचित आज त्या तरुणाचा यामध्ये मृत्यू झाला नसता। नाजिम मुल्ला, एबीपी माझा, मंचर, पुणे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।